इनी त्या डिबाय मारते काय चपलेनी. अरे वा आलात तुम्ही. चला बाई 7 वेळा जास्त पाऊस पडतोय. हवा तर एवढी लागली आहे गावात. बापरे पूर्ण भिजून टाकला बाई. पाणी पडतंय. पाऊस खूप जोरात आहे आज. आणि हे पण बघा कायम्स किती जोरात वाजतायत. हे बघा रात्रीचा व्ह्यू कसा भारी आहे ना. एक नंबर. सगळे पाय ओले झालेत. पाणी झाले पूर्ण इकडे गॅलरीमध्ये. खूप जोरात पाऊस पडतोय आणि हवा तर एवढी तोंडातच लागते काय. चला बघूया आता घरी काय चाललंय. गाईस आज मिसळ पाव केलाय मम्मीनी. पाव भेंडीची भाजी पण आहे. हो मटकीची भाजी तिकडे कट आहे. भात आहे. पप्पा पण जेवत आहेत. मम्मी तिकडे बसली आहे आणि आम्ही बघतोय तेलुगू पिक्चर. अन्नपूर्णामधून आम्ही फरसाण आणलं. त्याचं हेच बंद होत नाही. झिप लॉक. काय करायचं माणसाने. काय बोलते आता तुम्ही लावलं कसं तुम्हाला वाटतं का चालू आहे काय ते बोलताय ते तुम्ही मध्येच चालू करताय टी व्ही. मग कसं येणार का काय ऐकवणार सांगा. बोलायला बोलताना काय ऐकवणार. काय एवढं सिरियसली का बघतायत. गाईस 70 days झालेत अजून यांना थोडंशी पण अशी सवय लागली नाही की आपण ब्लॉग करतो रोज कॅमेरा समोर असतो. थोडंसं वाटत नाही की 40 लोक बघतात 400 पैकी. हे देतंय मला आता. चुकी केली ना त्याचं. आणि एक तर एवढी झोपली. सगळ्यात आळशी बदक आमच्याकडे एकच आहे. सगळ्या स्वयंपाक करून आळशी बदक आहे. कधी काही गोष्टी इंटरेस्टेड नसते. नुसतं येऊन फोन 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 म्हणून तर 5 तासाच आहे. हां बापरे आता कॅमेरा सुरू करायला लगेच काम करायला लागतं ते. आता गाईज एक ग्लास उचलत नाही. एक ग्लास सगळं मला करावं लागतं. गाईज तुम्ही विचार करा. ऑफिसवर जाऊन येतो मग बसतो मग कामं करतो घरातले लादीवादी पुसतो मग नंतर जेवण बनवतो पण मग जेवतो पण त्याला लादी पण पुसतो परत मग परत आवरायचं. टेन्शन आहे गाईज टेन्शन आहे. काय बोलताय. ही या बाईला थोडंसं पण सिविक सेन्स नाही आहे. बोलतायत 2 लोकांमध्ये काहीतरी गाणं लावायचं आहे. एक पण डायलॉग म्हणजे तुम्ही मध्ये केलं ते ऐकून आलं मेन गोष्ट आणि तू आता केलं ते मेन गोष्ट ऐकून आली. खरा ब्लॉगर तोच असतो त्याला काही सपोर्ट मिळत नाही म्हणतो तो सूर्यासारखा चमकतो. काय चंद्रासारखा चमकणं प्रॉब्लेम आहे. सूर्यासारखा म्हणजे तेजस. चंद्राला मंद बोलते. काय त्याच्यात तुम्ही पहिले काय त्यातून आईने दिले म्हणजे थुकली काय तू घाणेरडा एकदम टेस्ट आला मला काहीतरी पिऊन बघा तुम्ही कळेल. थुकली सारखंच वाटतं ते. काय बोल नको थुकली काय पण तू असं घाणेरडा टेस्ट काय एक्सपायरी काय. मी तुमचं पण पहिलो एक्सपायर्ड आहे ना. एक्सपायर्ड आहे काय खाली एक्सपायर्ड आहे ना. नाही नुसतं बोला तुम्ही एक्सपायर्ड आहे. तिने पूर्ण 14-12 काय मॅन्युफॅक्चरिंग आहे. मारून टाकले यांनी मला. यूज बाय 14-12 वाचता येत नाही ना. काय 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 यूज असं घरात कचरा करतात. असं काहीच हा असा घरात कचरा करतो सगळीकडे. एवढा कचरा करतो कपड्यांचा कचरा स्वतःच्या काय सगळीकडे कचरा. एखादी गोष्ट केली की ती तिकडे ठेवायची. तिकडेच ठेवतो. काहीही करत नाही घरात. बिलकुल नाही गाईस हे एकदम चुकीचं आहे. मी शी करतो टॉयलेट पडली असते मी फ्लश मारतो जाते खालच्या ट्रेनमध्ये. कुठे काय ठेवायचं काय काय बिलकुल टीव्ही लावायचं नाही. बिलकुल नाही. ही वेळ नाही टीव्ही लावायची. मूवी बघायची आज. बघा जेवला खालचं पुसलंय का नाही. तू पुस ना. तू काय केलंस घरी बसून. स्वयंपाक पण मी करायचा आवरायचं पण मी सगळं मी करायचं. तू काय झोपा काढायचं का कामावरती येऊन नुसतं. गाईस वी विल मीट आफ्टर अ शॉर्ट ब्रेक. माझी धुलाई होणार आहे. तुम्हाला एक सिक्रेट सांगू का गाईस. आता बघत झालं ना शॉर्ट ब्रेक. ब्लॉगमध्ये शॉर्ट ब्रेक असतो काय टीव्ही सिरियल चालू आहे. शॉर्ट ब्रेक गाईस मला सांगतो माझे पप्पा डिप्रेस. जाणार आहे ना. अरे बाई मला बोलू दे. पुण्यात जाणार आहे ना.
आम्हाला शांतता मग मिळणार. सकाळी काय करणार आहे मी? शांतता मिळणार आम्हाला. म्हणजे मी पुण्याला गेलो तर शांतता भेटते. 3 दिवस शांतता आहे आम्हाला गाईज, कारण की 3 दिवस ब्लॉग होणार नाही आमच्यावर. आम्ही खूप कूल असणार आहे. मी छान झोपणार आहे. तुम्हाला नाही आवडत मी ब्लॉग करतो तुझ्यावर? आवडतं ना, आम्ही पण नाही बोलत. आम्ही नाही बोलतच नाही, पण आम्हाला शांतता मिळेल. आई हे करत नाही, आई मला शपथ करत नाही, आई 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 करतो. माझे वडील हम्म. असे इमोशनल सॉंग्स का गातात आणि एवढं डिप्रेसमध्ये का कोणते दिसतात? emotional song आहे? डोंबल्याचे इमोशनल सॉंग. एवढे इमोशनल सॉंग गातात म्हणजे वडील रात्री 12 मोंजलिका कशी गाते ती आम्ही एक देतो. दिन आम्ही त्याला सायलेंट नाईट मेलडी, रात्रीचे मेलडीज असतात, ते शांत गाणी असतात. मग ते जे सुंदर सुंदर गाणी होती. ते जे त्यांना सवय लागली त्या गाण्याची किंमत नाही माझ्या. ते जे सवय लागली त्यांचं एकच कारण आहे, ती ही बाई हिने त्याला डिबाय मारते काय चपल्याने. त्याचं एकच कारण आहे, म्हणजे वडील इमोशनल सॉंग्स गातात आणि डिप्रेशनमध्ये गेलेत. आणि ह्या मुलामुळे मी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. मी की तू छोटावाला? मी सगळे मला कळतात, मला सगळे कळतात. मी काम करून सुद्धा पण त्यांनी काम नाही कळत. नाटकी आहे माझी. गाईच मी मिसळ पाव केली तरी म्हणतात की काय नाही. खरं सांगतो गाईज, आजची मिसळपाव एवढी भारी होती. सुंदर खूप. आणि तुम्हाला गाईज जर आमच्याकडून मसाले हवे असतील तर आपल्याकडे तरी मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, सगळे प्रकारचे मसाले आहेत. कोणते हवे आहेत नुसतं मला सांगा. या खाली तुम्हाला नंबर देतोय, सुपर क्लास मिसळ. त्याच्यावर कॉल करा Handmade. आणि मागवा मस्तपैकी. व्हॉट्सअप कॉल करा नका, कॉल करू नका. कॉल पाहिजे का कसं मेसेज पाहिजे तुम्हाला? कसे चालेल बा आम्हाला मसाले? ऑर्डर करा गाईस, आम्हाला काही पाहिजे, पैसा हवा, पैसा. काय पाहिजे? मग ठीक आहे काढतोय. बघतोय पण असं असं का बघतोय मग? भेटला पराठ. ते एवढं कोणी खातं का वरतपर्यंत भरून? थोडं बघून खायचं ना. ते बंद कर. चल बाबा, झोपायचं अंगावर ओरडतो मला, जाम ओरडतो. रात्री आकाश गेले तर आता सगळं झालंय, घरचं आवरलंय. मी आता सुरू करू माझी पॅकिंग, कारण की आता वाजले 11 रात्रीचे आणि माझी पॅकिंग अजून झाली नाही आहे. उद्या सकाळी मला 5ला निघायचं आहे पुण्याला. तर उद्या चाललो आहे मी पुणे विजिटला, तिकडे कंपनीज आहेत. तर पुढचे 2-3 ब्लॉग समजून घ्या, इट्स अ बिझनेस काइंड ऑफ ब्लॉग किंवा माझ्या वर्क ब्लॉग आहे. समजा की मी कसं काम करतो तसं तुम्हाला दिसेल की मी कोणता जॉब करतो आहे, काय करतो आहे, कुठे जातो आहे, कसं कळेल तुम्हाला. क्लायंट्सला डिस्क्लोज नाही करू शकणार मी, बट सिम्पल आहे की मी कुठे विजिट करतो आहे, कोणत्या एरियात आहे, हे तुम्हाला सगळं सांगेल मी. सो दिस इज ऑल. कंपनीज कोणते विजिट केले ते बघू, सांगू शकतो की नाही, बट लेट्स सी. अजून तर माझं एवढंच ठरलं आहे की चला मग आता पॅकिंग करूयात आणि मग निघूयात. ओके, दॅट्स इट फॉर द ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय. Tapos nakitibak tablo. Chala bye bye bye. Niga ka manahit ka tumala.